नमस्कार। तो अभी तक हम देख के आए सारे प्लॉट, सगळे प्लॉट आपण बघितले आणि थोड्या वेळा अगोदर आपण बघितलं कॉटन. आता आलो आहे आपण मंगेश सरांच्या भाऊच्या तुरीच्या प्लॉटमध्ये. तर यांचा काय अनुभव तुरमध्ये आलेला आहे तोही बघू. मंगेश भाऊ, तुम्ही दरवर्षी शेती करता, शेतीमध्ये तुरी आपण पिकवतो बरोबर आहे. तर तुरीमध्ये पिकवतो मी खूप ठिकाणी बघितलं की बहुतांश लोकांच्या तुरी फक्त फ्लावरिंगवर आहेत आणि एकट दुक्कटच शेंगावर आलेले आहे. आणि मी बघतो तुमच्या तुरीमध्ये दाना पण सुद्धा भरणं सुरू झालेलं आहे. तर इथला अनुभव तुमचा शेअर करा. माझी तूर आहे लक्ष्मी तूर आहे. ओके. मी यावर्षीचं मी सर्व BDN 716 लावत होतो. ओके. BDN 716चा मला असा अनुभव आला का ती उभावून जात होती. तिच्यात जात. मला असं वाटलं नाही, तर पिकीला चांगली होती ती. मी तिचा एकरी 9चा ॲव्हरेज घेतलाय. ओके. 10 फुटात लावून त्या तुरीचा. ओके. यावर्षी मला दुकानदाराने सजेस्ट केलं, आमचा दुकानदार आहे इसनकर ॲग्रो. ओके. त्यांनी मला सजेस्ट केलं आहे की ही लक्ष्मी लावून पहा यावर्षी. ओके. मी आणली लक्ष्मीचे 2 पॉकेट आणि लावण केली. एक दाना 2 दाना अशी लावण केली. बेडवर लावण केली, कारण हा प्लॉटला मी निंदन आणि डवरण काही केलं नाही. याला मी SRT पद्धतीने केला आहे हा प्लॉट. त्याच्या तुरीचं उत्पन्न 2 फवार झाले तुरीवर. ओके. फक्त दोनच. पहिला मोनो. ओके. मोनोमध्ये मोनोसोबत PGP हरित गोल्ड. म्हणजे त्यावेळेस तुरी होत्या शेवळ्यावर फुलावर याच्या होत्या. ओके. जसं फवारा मारला 5-6 दिवसांनी हिनं फुलं काढणं चालू केले. ओके. त्यामुळे ह्या औषधाचा रिझल्ट का होया, पटकन फुलावर आली तूर. मग त्याला बारीक बारीक चलपं धरल्यानंतर मी पुन्हा इमामॅक्टिन अळीकरिता इमामॅक्टिन, PGP आणि हरित गोल्ड. मी पहिला फवारा रोजदाराच्या हाताने मारला. आता त्यानं कसा मारला ते आपल्याला काही माहित नाही, कारण त्यावेळेस माझी तब्येत नसल्यामुळे मी त्याच्या हाताने मारला. यावेळेस मी स्वतः मारला. एकरी मला इथं 14 तास आहे तर एकरी 5 पंप लागले. एका आवडात लागले. तसा हा तुम्हाला रिझल्ट दिसतेच आहे. तिचा शेंग भरणीवर आहे. मी बघतोय ना, शेंगा काढले, हे दाणे सुद्धा आहे. दाणे तयार झाले आहे. खूप छान दाणे आहे आणि मला भरत आहे. 40% दाणा झाला आहे. 40% दाणा झालेला. 40% झाला. आणखी एखादी फवारणी करायची तयारीत आहात? बिलकुल. ओके. एक फवारणी करणे यासाठी का धान्याचं वेट वाढवण्याकरिता हे सांगणं आमच्या व्ह्यूअर्सला सुद्धा सांगा, कारण कंपनीने खूप सारे शेतकरी जे तुम्ही मला सांगितलं होतं का याच्या दाण्याचं वेट वाढते, बरोबर, म्हणून याचं वजन दाण्याचं वेट वाढवण्यासाठी आणखी एक फवारणी आणि लवकरात लवकर आपला दाना भरण्यासाठी. बरोबर. आणि पाणीला एकच झालाय. एकच पाणी झालं. बस, ठीक आहे. बाकी काही नाही. तुरीत अजून कुठला खर्च नाही. खतही दिलेलं नाही. तुरीला खत दिलं नाही. ठीक आहे. तर मंडळी, आपण मंगेशजी देशमुख यांच्या शेतात आलो आणि आपल्या काही दिलेल्या प्रॉडक्टबद्दल त्यांचा आपण विस्तारपूर्वक माहिती घेतली. त्यांनी पण आम्हाला खूप डिटेल नॉलेज दिली. आता आम्ही इच्छितो की मंगेशजी, आपले खूप सारे शेतकरी बंधू असतील जे आपल्या व्हिडिओला बघत असतील, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल आपल्या प्रोडक्टला घेऊन, जे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत? माझं म्हणणं असं आहे का, आता गव्हर्नमेंटचा जो हे निघाला आहे का जैविक भारत मिशन, जे एक वेळेस असा येईल का, समजा गव्हर्नमेंट जर आपल्या खतावरची जर सबसिडी काढली, तर आपण शेतकऱ्यांना काय करायचं? एक तर आपल्याला सवय होऊ नये 50 किलोची. बरोबर. 50 किलो हा कंपनीचा 50 किलोचं खात आहे. 50 किलोचं मी चण्यात वापरून पाहिलाय. त्याचा रिझल्ट मला बरा वाटला. यावर्षी मी ह्या कंपनीचं खत बोलावणार. नियोजन ठरवून आहे माझं. 24 बॅगा दोनही बोलावून द्यायच्या खता झालं. आणि जे शेतकरी हा व्हिडिओ बघतील त्यांनी नका जास्त वापरू. 2 एकरासाठी जैविक पद्धतीने शेती करून बघा. तुमचा खर्च वापरून बघा. आणि बाकीच्या शेतीवर PGP, हरित गोल्ड आणि ली ॲग्रीचं स्प्रेडर आवश्यक आहे. स्प्रेडर वापरणे आवश्यक आहे. तर आपणही तेच म्हणू की एकदा नक्कीच वापरून बघा. जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा स्वतः रिझल्ट कळणार नाही. तर मंडळी, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मंगेश भाऊ, आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.